नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं मिनी ब्लॉगला सुरुवात करू. तर बघा सगळं सकाळी सकाळी शुभ सकाळ. सकाळीच लटकले मी आज. म्हटलं चला बाहेरची झाडं आहेत ना, ते खूप उन्हाचे खराब होत होते. आता ऊन पडायला लागलं ना, तर आपला मनी प्लांट पण पिवळा पडत होता. मी त्याला घरात घेऊन आली आणि त्याला दाराच्या पुढे ठेवलं. म्हटलं कुठं ठेवायचं, कुठं ठेवायचं तोच प्रश्न होता. तर मग आपले मागे पण दारासमोरच ठेवलं होतं. एंट्रीला खूप भारी वाटत होता. कोणी बी आलं की मग ते समोरच असा ठेवलेला राहिला की भारी वाटतं. म्हटलं चला, तर खूप इथं छान दिसतोय तो. तिथंच ठेवला आणि नंतर आपला तो 7 घोड्यांचा फोटो होता ना, त्याला पूर्ण असा मस्त छानसा असा गुंडळून ठेवला. वेल तर खूप मोठा झालेला होता. त्याला कसं लावायचं तोच स्कोपर्यंत मी थकत बसले. कारण की ना, आपला वेल मी गुंडळून म्हणजे पूर्ण असं जमा करून ठेवलेला होता. आता त्याला खोलून पाहिलं तर खूप मोठा झालेला होता. फोटोला असं पूर्ण गोल करून एवढा भारी वाटत होता ना, खूप छान वाटत होतं. म्हटलं चला भारी दिसतंय आता. मग त्याच्यामधली सगळी पिवळी पानं आहेत ना, काढून घेतली आणि त्याच्यामध्येच टाकून द्यायची ती. तर ती पानं इकडे-तिकडे फेकावं लागत नाही. मनी प्लांटची पानं आहेत ना, त्याच्यामध्येच टाकावं लागतात. तर मी त्याच्यामध्येच टाकून दिली आणि आपला थोडासा माझ्याकडे गज होता ना, गज खोचून दिला आणि त्याला पूर्ण वेल बांधून बघा खूप छान लावून दिला. बाकीची वेलाची पानं गळून गेलेली होती. नंतर सगळी आपल्या घरातले कामं चालू होती. तोपर्यंत माझी बहीण आली. बहीण अशी म्हणजे बहीण डायरेक्ट आली, फोन नाही काय नाही. तर मला एवढं भारी वाटलं ना, खूपच छान वाटलं. नंतर आमच्या गप्पा गोष्टी जेवणं झाली. दुपारी भाज्या निवडायला घेतल्या. बहिणी-बहिणी अशा गप्पा मारत होतो आणि भाज्या निवडत होतो ना, खूप छान वाटत होतं. बहीण आली ना, तर मला पण एवढा आनंद झाला आणि मुलंसुद्धा खूप खुश झाली. मावशी आली, मावशी आली. त्यांना पण भारी वाटतं. कोणी बी आलं ना, त्यांना एवढं भारी वाटतं ना, तर खूप छान वाटतं. तर आम्हाला सगळ्यांना छान वाटलं. तर बहिणीची लगेच जाण्याची गर्दी होती. पण माझी स्वयंपाकाची संध्याकाळची पण गर्दी होती. त्यांना टिफिन द्यायचा होता. त्यासाठी माझी गर्दी चालू होती. मी स्वयंपाक पण करत होती आणि बहिणीशी गप्पा पण मारत होती. बहीण चहा-पाणी घेऊन तयारी करून तिला निघण्यासाठी ती हे करत होती. हं, इकडे-तिकडे धावपळ चालू होती तिची पण. म्हणे, "चल आता येते मी." तर दादू, ताऊ म्हणत होत्या, "मावशी राहून जा, राहून जा." पण ती म्हणे, "जाऊ दे, येईन मी अजून." वडिलांना बघायला आलेली होती ती. तर तिथंच चालली होती माझ्या माहेरी. तर कसं असताना बहीण आली, सगळे गप्पा गोष्टी आणि एकच दिवस आला ना, तर मन काही भरत नाही. तर थोडं मला हेच वाटत होतं. नंतर बहिणीला म्हटलं, "थांब थोडं." नमस्कार केला. माझी मोठी बहीण आहे ना, तर तिचा मी नमस्कार करून घेतला आणि इकडे परत भाजी बघण्यासाठी आली. नंतर मी मागचा दरवाजा लावला आणि बहिणीच्या मागे-मागे गेली. बहीण जात होती ना, थोडं मनाला हेच वाटत होतं, पण चला आली ना, तेवढं भरपूर आहे. जेवढी आपली भेट झाली तेवढं छान झालं. नाही आली असती तर काय म्हणून समजूत घालून घेतली मनाला आणि बघा बहिणीची आता तयारी चालू होती. तर खूप छान वाटलं. कसं वाटलं आजचं कमेंट? तुमची बहीण बी आली, तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा.